समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झणी जडो देसी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी दृष्टी वृत्ती राहू आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रे सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्रसंगी संतांचा भक्ताचा सोहळा जो आहे तो आरंभ झालेला आहे। ज्यांनी आपलं सर्व आयुष्य परमात्म्याच्या सेवेमध्ये अक्षरशः वाहिलं अशा भक्ताचा हा सोहळा आहे, उत्सव आहे, पुण्यतिथी उत्सव। आणि माझ्या भाग्याने मला आज ही मंगलाचरणाची सेवा
आणि येडशीकरांच्या फडावरचा प्रघात आहे. पहिल्या दिवसाची जी सेवा असेल ती समचरण दृष्टी हा तुकोबारायांचा अभंगच सेवेला घ्यायचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्यात महत्वाची वर्म असणारी प्रार्थना देवापाशी केलेली आहे. प्रकर्षेण अर्थना, तीव्रपणे व्यक्त केलेली इच्छा म्हणजे प्रार्थना. मंगलाचरणाचा अभंग ह्या. मंगलाचरण अनेक प्रकारे केलं जातं. भगवंताला नमस्कार केला जातो, संतांना नमस्कार केला जातो. नमस्क्रियारूप मंगल. ओम नमो शिवादी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रेजो वंदुरे. देवालाही वंदन केलं आणि महादेवांना आणि संतांनाही वंदन केलं. नमस्क्रिया रूप मंगल. आणि हा जो अभंग आहे वस्तुनिर्देश रूप मंगल, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ज्याच्यामध्ये आलेलं असतं, परमात्मा तत्वाचं विवेचन ज्याच्यामध्ये आलेलं असतं, त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. आणि दुसरं मंगल प्रार्थना केली असली की त्याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. त्याच्यात प्रार्थना पण आहे. दोन मंगलाचरणाच्या पद्धती या अभंगामध्ये आहेत. गाथ्यामधील अत्यंत पाया म्हणल्यासारखं पहिला धडा, पण त्या धड्यातच सगळं येतं असा अभंग. आमचे सद्गुरू चैतन्य महाराज सांगत असतात, हा अभंग म्हणजे आपण एका अभंगाला ध्रुवपद म्हणतो. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. ध्रुवपद काय? तुळशी हार गळा कासे पितांबर. तसा म्हणे हा अभंग म्हणजे गाथ्याचं ध्रुवपद आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधील कोणताही विषय घेतला तरी त्याला संलग्न जोडलेला हा विषय आहेच. कुठला? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहू, आणि कनलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. कुठलाही अभंग घ्या, गाथ्याचं ध्रुवपद असणारा हा अभंग. ध्रुवपद म्हणजे महत्वाचं, की ज्याच्या भोवती सगळा अर्थ. आता जगामधले हे तारकांच कशावर मोजतात? ध्रुव ताऱ्यावर मोजतात. नक्षत्र कुठं फिरतायत, काय होत आहेत. तसा हा ध्रुवपद असणारा महत्वाचा अभंग आहे. तो सेवेला घ्यायचं म्हणजे एक प्रकारे जबाबदारीचा हा अभंग आहे. तत्वज्ञानाचं सार ह्याच्यामध्ये तुकोबारायांनी सांगितले. देवाकडं मागणी करताना तुकोबारायांचं मागणं आहे. आपल्याला तर तुकोबाराय सांगतात मागणी करू नये, आणि इथं तर मागितलंय. पण असं आहे, काही गोष्टी मागू नयेत, पण काही गोष्टी मागितल्याशिवाय राहू नयेत. अनेक सगळीकडे लावता येईल असं, की आपल्या कल्याणाची जी इच्छा आहे आणि त्याच्यामुळं देवाचीच प्राप्ती होणार आहे, आणि इतर सगळं मागणं त्यातनं संपणार असल्यामुळं हे जे मागणं आहे ते मागणं या सदरामध्ये येत नाही. काही गोष्टी अशा असतात खायच्या नसतात, पण काही गोष्टी मात्र खाल्ल्याशिवाय राहायच्या नाही. काय खायच्या नाहीत? अभक्ष भक्षण करायचं नाही. आणि काय खाल्ल्याशिवाय राहायचं नाही? चांगलं अन्न, भगवंताचा प्रसाद, पांडुरंगाचा पंक्तीमधलं भोजन प्रसाद आहे. देवाच्या प्रसाद करारे भोजन, ते अन्न खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. आता सगळं असं लांबवतच बसता येईल. काही ठिकाणी जाऊ नये आणि काही ठिकाणी गेल्याशिवाय राहू नये. आता कुठं जाऊ नये, कुठं गेल्याशिवाय राहू नये आपल्याला सगळ्यांना कळतंय. आपण सुज्ञ मंडळी आहात. असा हा अभंग आहे. भगवंताच्या पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ह्याच्यामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. नाव नाही वापरलं, पण तेच सांगितलेले. म्हणून तुकोबारायांनी अभंगाला पुरवणी लावली, की काही जण काय म्हणतील, समचरण दृष्टी विटेवरी साजरी ह्याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नाव नाही, म्हणजे त्यातला परमात्मा वेगळा आहे. आणि विठ्ठल पांडुरंग परमात्मा जो म्हणलेला आहे, सगुणरूप परमात्मा आहे, तो वेगळा आहे. सगळ्या संतांनी ह्याचा निराकरण केलेलं आहे.
म्हणून तुकोबाराने एका अभंगामध्ये सांगितलं. आनंदद्वय नित्य आनंदाद्वय नित्यनिरामय जे का निज ध्येय योग्यांचे. आपल्याला पुढचं चरण पाहिजे. ते हे समचरण साजिरे मातरी, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणजे कुणाला जर शंका येत असेल की ते निर्गुण रूपाचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचा काय संबंध नसावा, तुकोबारांनी दुसऱ्या अभंगामध्ये पुढच्या अभंगामध्ये सांगूनच टाकले की ज्याला आनंदाद्वय नित्य निरामय असं म्हणतात, ज्याला परब्रह्म म्हणून वर्णन करतात, तो परब्रह्म परमात्मा आणि विटेवर भीमातिरी पांडुरंग परमात्मा म्हणून जो उभा आहे तो वेगळा नाही. सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा ठाव.
तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तोच पांडुरंग परमात्मा आहे. या अभंगामध्ये तुकोबार आहे आपल्याला त्या निर्गुण परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायला सांगतात, ज्ञान व्हावं अशी प्रार्थना करतात आणि सगुण साकार परमात्म्याची भक्ती आपल्याकडनं घडावी अशी परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना करतात. कारण तोच सगुण आहे आणि तोच निर्गुण आहे. आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं हेच वैशिष्ट्य. ज्ञानोबारायांनी सगळ्यांनी तेच, मग त्यांना देवीचं रूपक केलं पांडुरंग परमात्म्याच्या, पण प्रार्थना हीच केली की पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आमचं चित्त. महाराज असताना हा अभंग म्हणायचे. पंढरी जवळ आली की वैखरी हा अभंग म्हणायचे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, निज भक्ता करुणा मधलं राहिलं निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. अशा प्रकारे हा अभंग म्हणायचा. म्हणजे विटेवरी असणाऱ्या परमात्म्याला जगदंबा म्हणून काय किंवा कुठल्याही गोष्टी आणि त्यामध्ये मग त्याचं हे आहे सच्चिदानंद अंबा हो करी कृपा, पण ही जी कुळदेवी आहे, कुळीची ही कुळदेवी ठावी केली संतांनी ही केलेली आहे. या पांडुरंग रूपे अंबाबाईचे गोंधळी शुकसनकाधिक गोंधळी हो करी कृपा, शुकसनकाधिक हे गोंधळी आहेत. नाचताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा. कसा चाललाय त्यांचा नाच, उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा. बरं आता गोंधळ चाललाय म्हणल्यावर दिवटी पाहिजे. आता लाईटी झाल्यात, पूर्वी दिवटी असायची मशाल. मग पुढे पुंडलिक देवटा हो करी कृपा, त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा. अशा प्रकारे ह्या पांडुरंग परमात्म्याचं बापर खुमा देवी वरू भक्ता भय करू अशी ही जगदंबा पांडुरंग परमात्मा आहे. या संतांनी आपल्याला दाखवली. या संतांचे उपकार व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सोहळा आहे. म्हणून सोहळा भक्तांचा आरंभिला, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, सोहळा भक्तांचा आरंभिला. भक्तांचा सोहळा पांडुरंग परमात्मा स्वतः करतो. आत्ताच ज्ञानचक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा किती वर्ष होऊन गेले पण अजून सगळीकडे वाढतच चाललेलं आहे. भक्तांच्या सोहळ्याची आवड देवाला आहे. त्या प्रकारेच आपलं आयुष्य परमात्म्याला पूर्णपणे वाहणारे
वैकुंठवासी रंगनाथ महाराज त्यांचा हा 20वा पुण्यतिथी सोहळा आहे आणि सगळेजण ग्रामस्थ पंचक्रोशीमधील सगळे तुम्ही भाविक अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा करतात. कारण का ह्याच्यामध्ये ही गोष्ट देवालाही आवडते आणि आपल्या कल्याणाची सुद्धा आहे. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, किंवा आपल्यामध्ये भगवंताची पांडुरंगाची प्राप्ती करण्यासाठी जे काही कमी आहे ते आपण कुठून मिळवायचं हे संतांकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं. हरपले आपणा ते पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. मुलांनी अभ्यास करावा म्हणून आणि त्यांचं कल्याण होतं हे सांगण्यासाठी आता मी शिक्षक असल्यामुळे त्यातलीच उदाहरणं देणार. आम्ही काय करतो, ज्या विद्यार्थ्यांनी एकदम चांगलं यश मिळवलंय त्या विद्यार्थ्याला आम्ही काय करतो, आणतो पुढं, बोलवतो त्याला. आजच आता आमच्याकडे एक विद्यार्थी तो एअरफोर्समध्ये मोठा अधिकारी झाला. मग आम्ही आज शाळेमध्ये कार्यक्रमाला त्याला बोलू. वैमानिक झाला, साधारण परिस्थिती असताना शिकला आणि फार मोठा अधिकारी सैन्य दलामध्ये झाला. असा आदर्श ठेवला. मग त्याला सांगितलं, अरे आमच्या मुलांना सांग बाबा तू काय शिकवलं होतं, तू कसा अभ्यास केला होता. तसं हरपले आपणा ते पावे. आपलं जे चुकलंय हुकलंय ते कोणाकडनं कळतं आपल्याला, बाकीच्या त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठे यश प्राप्त केलेलं आहे त्याच्याकडनं आपल्याला ते कळतं. म्हणून वानावे म्हणजे त्याचं काय करावं, वर्णन करावं. आणि ज्याला ते यश मोठं प्राप्त करून घ्यायचं त्यांनी ऐकावे तेची सदा. म्हणून संतांचे सोहळे आपण साजरे करतो आणि देवाला विशेष आनंद होतो. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते आपुली परमदेवता मानू आम्ही. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, भक्ताच्या चरित्राची जे स्तुती करतात, आदर्श ठेवतात आपल्या पुढं, त्यांचा अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात, ते पांडुरंग परमात्म्याला देवाला सुद्धा विशेष आवडतात. म्हणून हा सोहळा आहे आणि पद्धत आहे आपली. आपले जे सप्ताहाचं प्रयोजन काय आहे, गावामध्ये ज्या चांगल्या परंपरा त्या चालू राहाव्यात. वाडवडिलांनी आपला ज्या गोष्टी टिकवल्यात, देवनिया जीव वडिले राखीला हा ठाव. अनेक संकट येत गेली. आजकालच्या काळामध्ये सोपं झालंय. पूर्वी मोठमोठे दुष्काळ असायचे, रोगराई. आत्ता आपण जरा नमुना पाहिला 5-6 वर्षापूर्वी, त्यावेळेस आपलं काय झालं आपण पाहिलं. पुन्हा त्या काळामध्ये परचक्र असायचं. परचक्र म्हणजे परकीयांचं राज्य होतं. दिंडी काढायचं म्हटलं तर अंगावर धावून यायची, काढणं सोपं नव्हतं. आम्ही त्या बार्शी भाग, आमचा वैराग भाग त्या बॉर्डरवरच आहे. काही वेळा तिकडच्या औशाकडच्या दिंड्या आणायला आमच्याकडचे पहिलवान मंडळी आम्ही पाठवलेले आहेत. वैराग जवळ एक गाव आहे मोहोळ रस्त्याला, तिकडचं वैराग सोडलं की ह्याच्या पुढंच गाव आहे, सासुऱ्या पुढं. तिथे पहिलवान देगाव मुंगशी पहिलवानाची मुंगशीच त्याला म्हणत होते त्या भागात. मग औषधकारकडे सांगायचे लोक की बाबा हे दिंड्या येऊ देत नाहीयेत. मग पालखीला यायचं, सोहळ्याला यायचं किंवा वारीला पोचायचं. अशा प्रकारे जीवावर उदार होऊन आपल्या पूर्वजांनी या परंपरा टिकवल्यात. आणि मग त्या काय आहेत हे आपल्याला कुणामुळं कळतं, सप्ताहामुळं कळतं आणि त्या संतांचं सत्पुरुषांचं स्मरण केल्यामुळं आपल्याला कळतं. म्हणून येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. नाहीतर आपल्या मुलाबाळांना काय कळणार आहे. नाही बाबा आपलं लोक जमतायत, जमून आपलं
ते पार्टी केल्यासारखं जेवतायत तसलं हे जेवण नाही बरं का. एक प्रसाद म्हणून आपण जेवतोय, तो एक प्रकारचा कालाच आहे, भगवंताचा प्रसाद आहे तो. मग त्या निमित्तानं आपल्याला सदाचार कळतं, भजन कळतं, ग्रंथांचं पारायण होतं, वाचन होतं, प्रवचनामधनं त्याचा अर्थ आपल्याला कळतो. जो ज्याचा जसा अधिकार असतो तो त्यातून घेतो आणि आपलं कल्याण करून घेतो. म्हणून ही सप्ताह नुसते एकत्र जमून काहीतरी साजरं करायची गोष्ट नसून गावामधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. चांगल्या परंपराचं जतन होतं आणि आपण सर्वजण त्यामुळं एकत्र राहतो. कारण आपल्यामध्ये सांगितलं इथं, यारे 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 लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. महाराजांनी, रंगनाथ महाराजांनी, आम्ही स्वतः त्यांच्याजवळ राहिलो. सुरुवातीच्या काळामध्ये भजन करायला, टाळ वाजवायला, वारकरी पद्धतीचं अवघड भजन करायला त्यांनीच शिकवलं आम्हाला. त्याच्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून त्यांचं वर्णन करायला मला मिळतंय, त्यांच्याच जन्मगावामध्ये, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. म्हणून त्यांनी सार्थक जन्म केलाय आपला. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. जसं माऊलींबद्दल म्हणलं, जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफल केला, पद पदांतर कथिला तेने आत्माराम संतोष. तसं महाराजांनी वाया कधी वेळ घालवला नाही. साधकांच्या बाबतीमध्ये अत्यंत कठोर. सध्याच्या काळामध्ये चाललंय, नाही नाही गोड बोला, पोरांना आवडत नाही, तसं नाही. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की कुठं कोमलपणे वागलं पाहिजे आणि कुठं कठोरपणे वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. काले मृदुर्यो भवती, काले भवती दारुणः. जिथं आवश्यक आहे तिथं प्रेमळपणे वागा आणि जिथं आवश्यक आहे तिथं कठोर व्हा. स साधनोति परम श्रेयः विघ्नाशाप्यादि तिष्ठती. आणि त्याला फळ काय मिळतं? मग त्याचा परम कल्याण मिळतं. श्रेय म्हणजे परम कल्याण. आपल्याला जे आवडतं त्याला प्रेय म्हणतात. व्यवहारातल्या कल्याणाला प्रेयस म्हणतात. म्हणजे आता खायला मिळतंय, कपडे मिळत आहेत, वाहन मिळतंय, ह्या गरजा मिळत आहेत, चांगलं घर मिळतंय. काही जण म्हणतात आता फार अवघड विषय झालाय, काय मिळतंय? पत्नी मिळते, कल्याण झालं त्याचं म्हणतात. पण हे कल्याण कुठलंय? प्रेयस मधलं कल्याण आहे, परम कल्याण नाहीये. पण सप्ताहामध्ये जातोय, नामस्मरण करतोय, संतांनी सांगितलेल्या मार्गावरून निर्व्यसनी होऊन सदाचरण करतोय, संतांचे विचार, मोठ्यांचे विचार समजून घेतोय, आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आळंदी, पंढरी, तेर संतांचे दर्शन घेतोय, त्यांचे विचार अभंग समजून घेतोय, मग म्हणायचं कल्याण झालं. पहिलं कल्याण आपलं टप्पा एक, पण तो परम कल्याणाचा नाही. मग त्याच्यासाठी कधी कठोरही वागावं लागतं. तुकोबारायांनी जसं वर्णन केले ना अभंगामध्ये, पायिकांनी पंथ चालविल्या वाटा. पायिक, पायिक म्हणजे सैनिक. पण कसा सैनिक? आजकाल त्याला म्हणतात बघा कमांडो सैनिक. नुसता सैनिक वेगळा आणि कमांडो सैनिक वेगळा, माहिती आहे ना? कमांडो एकटा काहीही करू शकतो, अत्यंत खडतर अशा प्रकारचं प्रशिक्षण घेतो. आणि 100-200 सैनिक जे काम करणार नाही, जो पराक्रम करणार नाही, तो एकटा करून दाखवतो. म्हणून भक्तांचं वर्णन करताना त्यांना सैनिकांची सुद्धा उपमा दिलेली आहे. आले हरिदासाचे थाट, कळी काळा नाही वाट, विठ्ठल नामे करीती बोभाट, भक्ता वाट सापडली. तसे वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे. अशा प्रकारचं वीरवृत्तीने परमार्थ करावा. झुंजार ते एक विष्णुदास जगी, असं सांगणारे रंगनाथ महाराज होते. दिनवाणेपणे पण हे परमार्थ करू नका.
त्यांच्याकडं जादा लाड गोड बोलणं नव्हतं. आजकाल ते फार हे झाले, माणसांना थोडं जरा कठोर बोललं की मग आम्ही चाललो. महाराजांकडं आता या त्रयमूर्तीचं दर्शन मला प्रत्यक्ष झालंच आहे. वैकुंठवासी आदरणीय रामकृष्ण भाऊ एडशीकर गुरुवर्य, वैकुंठवासी भगवान भाऊ एडशीकर आणि मध्ये त्यांचे शिष्योत्तम वैकुंठवासी रंगनाथ महाराज जवळेकर. एडशीकरच ते म्हणायचे. गुरुचा म्हणून त्यांना अभिमान एडशीचा होता, स्वाभिमान होता. आणि त्यांच्या चरणीच पुन्हा माऊली निमित्त झाले वैकुंठवासी परमेश्वर महाराज. परमेश्वर महाराजांना घडवताना प्रसंगी महाराजांनी मारायला सुद्धा कमी केलं नाही, आम्ही स्वतः बघितलं. पण त्यांच्याही त्या भजनातल्या ज्या त्या ह्याचं महाराजांना अतिशय कौतुक होतं. आणि योग असा झाला की दुर्दैवाने त्यांचं जरी दुःखद निधन झालं तरी पुन्हा गुरूंच्या चरणाशीच आले. एडशीमध्ये त्यांना स्थान कुठं मिळालं? रंगनाथ महाराजांच्या पायाशीच ते पुन्हा प्राप्त झाले. काय योगायोग असेल बघा. पण ते त्यांनीही भजनाकरता मार खाल्ला बरं का. दोघंही घडले. अशा रीतीने पायिकांनी पंथ चालविल्या वाटा. अशा वीरवृत्तीने परमार्थ करणारे हे संत महात्मेत, तो आदर्श आपण घ्यावा. आता इथं लहान मुलं उभे आहेत सगळे. पुढे दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभता त्यागी, राहे संत संगी चुकू नको. ज्ञानोबाराय म्हणतात परमार्थामध्ये अनुभव महत्वाचा आहे. अंतरंगाने परमार्थ झाला पाहिजे, बहिरंग तर पाहिजेच आहे. प्रसार व्हावा म्हणून वैभवासाठी हे सगळं साहित्य, टाळ मृदंग वीणा मंडप हे पाहिजेच आहे. पण हे झालं म्हणजे परमार्थ होतो असं नाही. माऊली कधी रागवत नाहीत, पण एखाद्या दिवशी बोलतात माऊली, मेले गेले त्यांच्या काय सांगीशी गोष्टी, तू स्वतः काय अनुभव घेतला सांग. सोये आत्मज्ञानी घाली परमात्मी मिठी, जात्यंदू केवी जाणे रत्न किरण. जो जन्मताच आंधळा आहे त्याला जसं रत्नाचं तेज कळत नाही, तसं नुसतं श्रवण करून आणि परमार्थ ऐकून परमार्थामध्ये यश येत नाही. तेथे व्हावा पोटी अनुताप किंवा निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. तुम्ही म्हणायला लागलाय फार मोठमोठ्या गोष्टी सांगायला लागलात बुवा, पण कसं आहे, तुमच्या समोर एकदा मी उपदेश म्हणून नाही सांगत, तुमच्यासारख्या महात्म्यांच्या साक्षीने बोललं की माझ्यावर जबाबदारी येते. फार सांगत होता एडशीला, मनात राहतं कुठंतरी. आणि आळंदीला माऊलींना माहिती, आनंदाश्रम स्वामी होते, ते म्हणायचे खरं म्हणजे हे वेदांत ऐकायचा नसतो, पण जाऊ देच, आशेन तसे मरणार आहेत तर वेदांत ऐकून मरू दे की. आनंदाश्रम स्वामी, त्यांचा संपर्क भाऊंशी वगैरे त्यांचे स्नेहाशी संबंध होते, सगळेजण एकत्रच राहायचे. तर असा यांनी जो काळ सार्थक केला, एक एक क्षण वाया न घालता भजिनी विक्षेप तेची पै मरण, नव जावा तो क्षण एक वाया. खरंच ती ओवी त्यांनी अंमलात आणली होती. तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणून आपण हा सप्ताह साजरा करायचा. आणि प्रत्यक्ष त्याची प्रचिती म्हणजे दुःखापासून काय मिळवून काय करायचे, निवृत्ती करायची. आपल्याला सगळ्यांना मोक्ष पाहिजेच असतो. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे दुःख निघून जाणे, आणि परमसुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. सगळ्यांना तेच पाहिजे असतं, फक्त शब्द माहिती नसतो. आणि त्याचा सगळ्यात सोपा मार्ग संतांच्या सहवासामधून, नामस्मरणामधून, या साधनेमधून मिळतो. म्हणून या सप्ताहाचा आपण आपल्या
कल्याणासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. गावाच्या दृष्टीने सर्व अर्थाने गावाचे भरभराट कल्याण होणारं नामस्मरणाने ते सुद्धा होतं, सगळंच होतं. भुक्ती मुक्ती फुकाची साठी. कुणाला जर भुक्ती चांगली पाहिजे असेल, भोग चांगले पाहिजे असतील शास्त्रीय, तरी ते सुद्धा आपल्याला परमार्थानेच कळणार आहे. म्हणून या सप्ताहामध्ये प्रथम ही पहिल्या दिवसाची मंगलाचरणाची सेवा यथामती त्यांचाच आदर्श पुढं ठेवून जसं जमेल तसं करायचे. कारण हा अभंग महत्वाचा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण भगवंताचं ते एक महत्वाचं लक्षण आहे. भगवंताचे पाय काय आहेत, पांडुरंगाचे पाय काय आहेत, समान आहेत. समदृष्टी समान तुकया लागला पाय. दृष्टी सुद्धा समय कुणासारखी आहे, योग्यासारखी आहे. आणि दृष्टी ह्याचा अर्थ ज्ञान स्वरूप असाही होतो. सम ह्याचा अर्थ ब्रह्म असाही होतो. निर्दोषम ही समम ब्रह्म. आणि दृष्टी म्हणजे केवळ ज्ञान स्वरूप असाही होतो. आणि ज्ञान स्वरूप असून सुद्धा तो सगुणही होतो. कारण मायेचा परमात्मा नाहीये, परमात्म्याची माया. आपण मायेच्या अधीन आणि माया परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणून तर वर्णन करताना म्हणलेलं आहे, दैवी हेशा गुणमयी. भगवंत सांगतात, मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. ही जी माया आहे ना, सगळे मायेच्या अधीन आहेत. पण भगवान पांडुरंग परमात्मा मायापती आहे, माया त्याच्या अधीन आहे. जसं एखादे कलेक्टर चाललेले असतील साहेब, तर त्यांच्या माग पुढं फौजफाटा असतो, अंगरक्षक असतात, पोलीस असतात. ते कुणाच्या अंगीत असतात, त्या अधिकाऱ्यांच्या अंगीत असतात. पण तेच एखाद्या अट्टल गुन्हेगाराला पकडलंय, त्याच्या मागं पुढे पोलीस आहेत, तो कुणाच्या अंकित आहे का? माझ्या बरोबर बघा एवढे पोलीस आहेत, नाही तसं आहे. म्हणून तर देवांना विनंती केली आहे की सत्य तू विठ्ठला का गाहा दाविला जगदाकार सांभाळी सांभाळी आपुली हे माया आम्हासी का भयाभीत केले. म्हणून भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाला काही सगुण झाला तरी त्याच्या निर्गुण रूपाला बाधा येत नाही. ते मुद्दल रूप म्हणले, ते हे मुद्दल रूप तुझे जे तुनी द्विभुजे हन चतुर्भुजे. त्या मूळ रूपाला काही फरक पडत नाही. म्हणून मग त्याला प्राप्त करणे म्हणजे त्या निर्गुण रूपाचं ज्ञान करणे म्हणजे त्याची प्राप्ती करणे. आणि त्याची भक्ती करून त्याच्या चरणावर डोकं ठेवायला मिळणं म्हणजे त्याची भक्ती, त्याचं दर्शन होणं. म्हणजे ह्या अभंगामध्ये तुकोबारायन दोन्ही सांगितले, ज्ञानही सांगितलंय आणि भक्तीही सांगितली. पण ते करण्यासाठी ज्याने या मायेला स्वतःच्या अधीन ठेवलेलं आहे त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे
शरण द्यावं. 6 प्रकारे शरण जावं. भगवंताला शरण जावं म्हणजे काय करावं? अनुकूलस्य संकल्प हा. भगवंताला अनुकूल आहे तेच करणार. प्रतिकूलस्य त्याग हा. भगवंताला जे आवडत नाही ते त्यागायचं. भगवंताला जे आवडतंय तेच करायचं. रक्षिष्यति इति विश्वास. तोच माझं रक्षण करेल असा विश्वास बाळगायचा आणि तोच माझा रक्षण करता म्हणून स्वीकारायचा. आणि कार्पण्यम त्याच्या ठिकाणी दीनपणाने राहायचं. भगवंताच्या ठिकाणी लीन व्हायचं. आणि आत्मनिक्षेप हा. स्वतःला पूर्णपणे त्याच्या चरणी त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करून टाकायचं. ही जी भक्ती आहे, ही जी शरणागती भक्तीमधली महत्वाची आहे, त्यालाच प्रपन्न म्हणतात. प्रपन्नता म्हणजे शरणागती. म्हणून ते त्या भगवंताला माम ए प्रपद्यन्ते, मला जे शरण जातात, मायाम एताम तरंती ते या मायेला तरुण जातात. तरले तरती हा भरवसा. नामधारकांचा विषय हा आपला भगवान परमात्म्याचा विषय चाललेला आहे. तर म्हणून अशी 6 प्रकारची शरणागती भक्तिशास्त्रामध्ये करायला पाहिजे. त्यासाठी लीन व्हायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ती प्रार्थना प्रार्थना तुकोबराय करतात. देवाला विनंती करतायत. देवा तुझं स्वरूप कसं आहे? विटेवरी समचरण साजिरेत सुंदर आहे. तुझी मूर्ती अत्यंत सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा तळ आहे. रवीश शिकळा लोपलिया. तुझे श्रीमुख सुंदर आहे. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. तुझे श्रीमुख सुंदर रा
सुंदर असे पितांबर मनोहर कासे पितांबर मनोहर. अशा प्रकारे भगवंताचं पितांबरधारी गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर. आपले सगळे रूपाचे अभंग आज या ठिकाणी प्रार्थना तीच आहे बरं का. कारण पुढं लगेच 14व्या अभंगापासून मला वाटतं हे अभंग रूपाचे आलेच आहेत. सुंदर ते ध्यान, पुन्हा सदा माझे डोळे, पुन्हा करकटावरी तुळशीच्या माळा, सगळं हे भगवंताचं रूपाचं आणि नामाचं चिंतन करणारे अभंग. कारण का भगवंताच्या या ठिकाणी वृत्ती राहावी म्हणल्यानंतर वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. मग त्या वृत्तीला तसं आलंबन पाहिजे. मग तो विषय कळल्याशिवाय तिथं वृत्ती त्याचा तो विषय आपल्याला आनंददायक वाटल्याशिवाय तिथं वृत्ती राहत नाही. निर्गुणाच्या ठिकाणी वृत्ती राहणं फार अवघड आहे. योगवाले वृत्तीचा निरोध करतात. योगश्चित्त वृत्ती निरोधा. वेदांतवाले वृत्तीचा बाध करतात. बाध म्हणजे बाधित अनुवृत्ती. दिसतंय पण मानायचं नाही. ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या, ह्याच्यामध्ये विषय हा आलेलाच आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा. ही सुद्धा वृत्ती आहे बरं का, अभ्यास आहे. ही ज्ञानवृत्ती, अखंड ज्ञान लक्षणाकार वृत्ती त्याला म्हणतात. ही वृत्ती परमार्थामध्ये लागते. तुकोबारांना तो सुद्धा अनुभव आहे. तत्वमस्यादी विद्या ब्रह्मानंद सांग तोची झाला अंगे तुका आता. तत्वमसी वाक्याचा जो बोध आहे, पण आपल्यासारख्या आमच्यासारख्या भोळ्या भाविकांसाठी बाळगोपाळांची वाट सेव्य सेवकता नीट. तुकोबाराय आपल्या सगळ्यांचा कायवार घेतात, वकीलपत्र घेतात, स्वतः आहेत बरं का पुढं, पण आपल्यासारखं म्हणतात. जागराचं महत्व सांगताना म्हणतात, आम्हाला बाबा दुसरं काही जमत नाही. कोण आमुची योग तपे केली बापे जाणावी. गीत संत संगे गाऊ जमत नाही. गीत संत संगे गाऊ उभे ठाकू जागरणी. आपण जागर पाहतो, उभा राहून जागर, म्हणून उभे ठाकू जागरणी. माऊलींच्या सोहळ्याबरोबर किंवा इतरत्र आपण जागर उभा राहून जागर, गीत वाद नृत्य अशा प्रकारचा जागर, आणि तेच आम्ही करू. त्यांनी आपली वृत्ती राहते. म्हणजे आपण चित्तवृत्ती देवाला वाहतो, अर्पण करतो. मग चित्तवृत्ती भगवंताचं रूप पाहिलं, नाम उच्चारलं, भगवंताचं गीत गायली, त्यांचे लीला ऐकल्या, त्यांचं नामकीर्तन सांगितलं, गुणसंकीर्तन केलं की आपली तिथं वृत्ती राहते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती 4 प्रकारची आहे. अंतःकरणाची वृत्ती असते. पहिलं एकच अंतःकरण आहे, पण 4 काम आहेत, म्हणून 4 वृत्ती म्हणतात त्याला. पहिलं जे आहे तो मन आहे. मन काय करतं? संकल्प विकल्प करतं. हे करू का ते करू. आज आता जेवायला जरी बसलं तरी काय लाडू घेऊ का काय घेऊ, खीर घेऊ, मनात विचार.
का हेच बरं आहे. एक चालत नाही, मनाचा आपला सारखं संकल्प विकल्प, व्यवहारातले ह्याला संकल्प विकल्प म्हणतात. पण मग बुद्धी काय करते? निश्चय करते. बुद्धी म्हणते आधी लाडू खाऊ, नंतर मग मसाले भात काय असेल ते नंतर एक ठरवतं आणि त्या क्रमाने काम सुरू केलं की कुणाचं काम निश्चय झालं की कुणाचं काम झालं? बुद्धीचं. आपले व्यवहारातले तुकोबाराय परमार्थातले करतात. त्यांच्या मनामध्ये संकल्प काय आहे? देशी तरी का देशी पायाचे दर्शन, देव मला दर्शन देईल का? संकल्प विकल्प तेच चालेल. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयास, देव कृपा करील मज, काय लाज राखील. हे अशी सारखं तळमळ तळमळ आहे. पण ते संकल्प विकल्प कशातलेत? परमार्थातले. निश्चय, आपला निश्चय पाहिला, तुकोबारायांचा निश्चय हेची पुढती पुढती मागवतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला. हेच करायचं आता हेची काम. आता काही दुसरं करणार नाही. निश्चय करतो. परमार्थाला हा निश्चय आवश्यक आहे. त्यानंतर मग ते काम करण्यासाठी अहंकार धरावा लागतो. आपण अहंकार म्हणजे एखाद्याने गर्व केला की त्याला अहंकार म्हणतो. इथं तसं नाही की जे अभिमात अहंकार वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषा वया लागे. त्यांना अहंकार काय? आम्ही अमक्या अमक्या ठिकाणचे मेंबर, आम्ही अमक्या अमक्या ठिकाणचे मेंबर, तसलं नाही. आम्ही नामाचे
अहंकार हा पाहिजे बरं का. आता मग आम्ही कुणाचे कोण, आपल्यातल्या काही जणांना सवय असते आमचे कोण कसे काय, आम्ही असे तसे, पण एकदा आम्ही देवाचे म्हटलं की सगळं झालं. बाकीच्या ओळखी काय महत्वाच्या नाहीत. एकदा आम्ही वारकरी म्हणलं, विठ्ठलाचे डिंगर म्हटलं की झालं. तसं संतांचे, आम्ही देवाचे, हा अभिमान पाहिजे, हा अहंकार भक्तांच्या ठिकाणी. आपले हा परमार्थातला काय झाला, अहंकार. आणि याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, मग दुसरं काय लागत नाही बरं का. मग जे मगाशी सांगितलं ना आत्ता, की विवेक, वैराग्य, मनन, निधिध्यासन, कुठलं रूप करण्यासाठी, निर्गुण रूप करण्यासाठी. सगळे मोठमोठे श्रवण करायचे, व्रत आचरण करायचे, काही लागत नाही. म्हणून तुकोबाराय पुढे सांगतात, न लगे जाणावे नेणावे. काय आपल्याला सोपं आहे, गावे आनंदे नाचावे, रोकडा परमार्थ आहे आपल्या. बाकीच्या ठिकाणी आधी साधना करायची आणि मग फळ मिळतं, तिथं नाही. संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळ आणि आनंदे गोपाळ माझी खेळ. देवाला हुडकायला दुसरीकडे जावं लागत नाही. जिथं संत प्रेमाने, नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे, मग तिथं आपोआप वृत्ती काय होते, तेथे माझी हरी वृत्ती. एवढा सोपा परमार्थ आपल्याला या संत महात्म्याने करून ठेवलाय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा चिंतन करायचं जर सांगायचं म्हटलं तर रामकृष्ण भाऊ येडशीकर, पंढरपूरमध्ये सगळ्या त्यांचं नाव. गाथा सांगावा तर भाऊनीच, कीर्तन करावं 4-4 तास तर भाऊनीच वाळवंटामध्ये, आणि भजन करावं तर भाऊनीच, भगवान भाऊनीच. आणि त्याबरोबर अशा महात्म्यांची सेवा करून वारकऱ्यांमधले जे नित्यनेम आहेत, समाधी, काय पत्रिका, नाट, समाधी, तीर्थावळी, नाव तरी ऐकून घेऊ, बाळक्रीडा, हिंदुस्थानी, संपूर्ण गाथा पाठ करणं, मुखोद्गत करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसिद्धी न मिळवता सगळ्या सेवा काय करणं, पार पडणं. अशा प्रकारचं कार्य या तिघा महात्म्यांनी केलं. आणि एवढंच नाही तर ज्यांच्यामध्ये जास्त ही परमार्थाची काही गंध नाही, अशा मुलांना जवळ ठेवून त्यांची व्यवस्था लावून त्यांच्यातून दिग्गज अशा प्रकारचे, ज्यांचं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नाव घेतलं जातं असे गायक, पण नुसते गायक महाराजांनी नाही केले. त्याला संप्रदायाचं काय ठेवलं, अधिष्ठान ठेवलं. त्या अशा प्रकारचे कितीतरी विद्यार्थी त्यांनी तयार केले. आणि महात्म्याचं स्मारक म्हणजे कुठंतरी समाधी बांधणं हे तर स्मारक आहेच आहे, पण त्यांचं कार्य हे पुढं चालू ठेवणं, हा भजनाचा जो आहे, त्यांनी हरिभजने हे धवळलेले जग चुकवेला लाग कळे काळाचं हे ज्यांनी ते कार्य केलंय, ते केल्यावर खरं त्यांचं काय आहे, स्मारक आहे. मग आपल्या सप्ताहामधनं तेच आपण करतो. असे त्यांनी घडवलेली स्मारक सगळीकडे फिरतायत महाराजांनी. अनेकांचं जीवन त्यांनी बदलून टाकलं. अगदी सामान्य घरची माणसं की ज्यांच्याकडे परमार्थाची परंपरा नव्हती, त्यांना हाताशी धरलं आणि म्हणायला लागले की एक कसे म्हणतात. सोहळ्यामध्ये लोक त्यांच्याकडे पाहतात. समाधीचा अभंग असेल तर कोणी म्हणायचा, गवळण म्हणायची, कोणी म्हणायची. अजून सुद्धा माऊलीच्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस चाल असते त्यावेळेस 1-2 दिवसांना का होईना बाकीच्यांना आदनमधनं चाली फडकऱ्यांना, पण लोकांचं लक्ष ते येडशीकर जिकडं उभारलेले असते तिकडं असतंच. आता येडशीकरांच्या परिसरातलेच काय माणसं असतात, ते उपळ्याचे आता हनुमंत महाराज आहेत, काय आहेत, सगळेजण. आम्ही नोकरीमुळे नसतो, सगळेजण. लोकांना येडशीकरांचा विसर पडला नाही. आणि बोलत असताना सेवेमध्ये जर मर्यादा जर कुठं चुकत असेल, तुकोबाऱ्यांचा त्याच्यावर फार कटाक्ष होता बरं का. कुठं भलते नाना भलते थे,
जिथं तसंच वागलं पाहिजे, मर्यादा जाणली पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे. शुद्धचर्या हेच संताचे पूजन, लागतची नाही धनवी. त्याच्या बाबतीत तडजोड करायची नाही. प्रसंग आला तर संघर्ष करायचा, कठोर व्हायचं, लोकांकडनं नावं ठेवून घ्यायचे, पण आपलं तत्व सोडायचं नाही. आणि त्यात सुद्धा उगीच भावनेत घेऊन पक्ष घेतला असं नाही. त्यांनी पंढरीतील अत्यंत ज्ञानी महात्म्य असे जे माणसं होते, पंडित प्राण वैकुंठवासी भगवान शास्त्री धारूरकर, शास्त्री सगळ्या वेदांचं ज्यांना ज्ञान होतं, आणि त्यांनी गाथ्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्यांनी डोक्यावरच गाथा ठेवायला लागली. मी जेवढा केलेला वेदांचा अभ्यास, संस्कृत शास्त्रांचा अभ्यास आणि तुकोबारायांच्या गाथेचा ज्ञान हे बरोबर आहे. आणि त्या दिवसापासून त्यांनी बाकीचे ग्रंथ वेगळे सांगायचं बंद केलं आणि फक्त जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ्याचंच विवरण त्यांनी सुरू केलं. आणि अशा महात्म्यांजवळ, पंढरीतले सगळे मोठमोठे महात्मे त्यांच्याजवळ ही मंडळी असत आणि महाराजही त्या समवेत असत. किती अवघड ग्रंथ असत, गाथ्याशीच त्याचा संबंध जोडायचा. आणि जसं तुकोबारायांनी आपला भक्तीचा जरी संप्रदाय असला तरी आत्ता या अभंगामध्ये ते वर्णनच केले की अद्वैतेची चालू अक्षय भक्ती योग. भक्ती योग आहे, पण अद्वैत सिद्धांताला जगद्गुरु शंकराचार्यांचा जो अद्वैत सिद्धांत आहे त्याला बाधा येऊ द्यायची नाही. इतर संप्रदायाचे लोक आले, ते जर आकर्षक सांगायला लागलेत, महाराज म्हणायचे तेवढ्या पुरतं ऐका पोरांनो, आपलं नाही, कानाला गोड वाटतंय, आपला शंकराचार्यांचा सिद्धांत आहे तो आपण चालवायचा. की हा सिद्धांत की हे जग परमात्मा स्वरूप आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. तुम्ही म्हणाला असं कसं साधलं असेल, तर ह्याच्याकरता एक दृष्टांत सांगता येईल, तो हनुमंतरायांचा सांगता येईल. हनुमंतरायांना एकदा प्रभू रामचंद्र म्हणाले, मारुतीराया तुम्ही स्वतःला काय समजता हो, कोण आहेत तुम्ही? एखाद्याला म्हणला असता अरे वा सगळं झालं, कामं करून घेतली आणि काय विचारताय आता तुम्ही कोण? पण हनुमंतरायांना सुज्ञ होते, त्यांनी ओळखलं की आपल्या स्वामींना काय विचारायचं, की आपल्याबद्दल स्वतःबद्दल त्यांचं काय मत आहे. कारण मी ज्ञानी महात्मा म्हटलं तर देवाला कमीपणा येतो. मी देवातून, मी देवाबरोबरच आहेत, चल असं नाही, असं म्हणता येत नाही ना. आणि समजा म्हटलं दास आहे, तर इतक्या दिवस राहून ज्ञान झालं नाही का? मग त्यांनी सांगितलं, मारुतीराय म्हणायला लागले, देहदृष्ट्या तु दासोहम. देहाचा जर विचार केला, शरीराचा जर विचार केला तर मी तुमचा दास आहे. पण जीवाचा जर विचार केला तर जीवदृष्ट्या त्वदंशकम, मी तुझा काय आहे? अंश आहे. तू अंश आहेस. जसं समुद्र आहे आणि समुद्राची लाट, तसं तुम्ही देवा समुद्र आहे मी लाट, तसं तुम्ही अंशी आणि मी अंश. आणि परमार्थतः अंतिम सत्य म्हणलं तर त्वमेव हम, तू आणि मी काय आहे? एकच आहे. इति मे निश्चला मती, ही भक्तांची मती अशी असते. तरी पण भक्त भक्ती करताना देवालाच काय देतात? मोठेपण देतात. पण बोध त्यांचा काय असतो? शरीराच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही देवा तुझे दास आहेत, जीवाच्या दृष्टीने केला तर आम्ही तुझे अंश आहोत, आणि परमार्थ मुख्य अंतिम जर पाहिलं तर तुम्ही आणि मी काय आहेत? एकच आहोत. तुकोबाराय तर कधी कधी देवाला भांडले सुद्धा. अमर तू खरा, काय नव्हे मी दातारा. तुम्हीच स्वतःला अमर घेऊन चाल जाऊ संता पुढे, वाद सांगेन निवाडे. तुमच्याजवळ राहून देवा आम्ही काय अडाणी राहिलेलो नाहीयेत. अशा प्रकारे हा भक्त्यर्थ कल्पितम द्वैतम ज्ञानात अद्वैतादपि सुंदरम, हे द्वैत जे आहे, देव आणि मी आम्ही वेगळे,
हा कल्पनेला द्वैत घेतलेला आहे. भक्तांनी देवाला मोठेपण दिलेलं आहे आणि ती भक्ती केलेली आहे. या बोधाने या महात्म्यांनी भक्ती केली आणि मग ते सांगतायत की तेथे माझी हरी वृत्ती वृत्ती राहो. मी परमार्थ करतो असं जर वाटत असेल तरी म्हणतात देवा तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही. हरी म्हणजे हरण करणारा, संसारात विषयात दुःखात गुंतलेल्या वृत्तीचं हरण करून स्वतःच्या स्वरूपाकडे लावण्याचं कार्य फक्त परमात्माच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून इथं मुद्दाम साभिप्राय अगदी हेतू पुरस्सर हरी हे नाव घेतलंय. हरण करतो तो. नाम हरीचं सुद्धा, हरिनाम सुद्धा काय महत्वाचं आहे. हरिनामाचा महिमा जर सांगत बसलं तर आपल्या आता वेळ संपत आलेली आहे. आता विठोबा रुक्माई भजन व्हायला पाहिजे. 10-15 मिनिटांमध्येच आपण सेवा थांबायचे. कारण का असतं, अल्पारंभ हा क्षेम करा. हा सुरुवात छोटी असावी म्हणजे बरं असतं, हळूहळू वाढत जावं. तसं फार लांबवायचं नाही. 10 मिनिटात 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी थांबायचंय. कुठे आपल्याला तरी कळलंय त्यांचंच ऐकलेलं सांगायचं, पण त्यांच्या जवळ आपण उभा आहोत, संतांच्या सान्निध्यामध्ये आहोत, त्यांचं नाम घेतोय आणि या ठिकाणी परमात्म्याचं अधिष्ठान आहे, संतांचं अधिष्ठान आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं तेथे माझी हरी वृत्ती राहू. कारण चित्ताला आकर्षून घेण्याचं काम तोच करतो. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ घरा. त्या म्हणजे आपल्यावर जबाबदारीच राहत नाही. भक्तीमध्ये असं आहे, 2 पिल्लं असतात. एक मरकट शिशुवत, माकडाचं जे पिल्लू आहे ते आईला धरतं का आई त्याला सांभाळते? काय रामलिंगला राहता ना तुम्ही? नाही का? मला वाटतं रामलिंगला राहतात म्हणून. काय असतं, माकडाच्या पिल्लाला आई सांभाळत नाही, तसं ज्ञानी भक्ताचे देवाला ते धरून ठेवते. आणि दुसरं आहे मांजराचं पिल्लू, मार्जर शिशुवत, मांजराचं पिल्लू. ती काळजी करतं का? आई त्याला धरते, दाताने धरल्यासारखं वाटतंय पण त्याच्यात काय आहे? माय आहे. त्याला कुठं नेऊन ठेवायचं 60 ठिकाणी ठेवते म्हणे ती, इकडून उचलून तिकडून, तिकडून इकडून रक्षण करायला. तसं आपल्याला सुद्धा देव ठेवत असतो. कधी कधी शिकवायला जरा अवघड ठिकाणी ठेवतो, आपल्याला लगे वाईट वाटतं. कळायला पाहिजे की ठेवलं आपल्याला, आपलं काळजी करायची म्हटलं तर ज्ञान मार्ग आहे. मग त्याच्यामध्ये सगळी जबाबदारी आपल्यावरच आलं. मग ती कसं आहे, बोचऱ्याला लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं आहे. लोहाचे चणे बोचऱ्याकडे पडती खाणे. साधे चणे खाता येत नाहीत, हरभरे खाता येत नाहीत, लोखंडाचे कधी खावेत. तसं योगामध्ये आणि कशामध्ये, ज्ञानमार्गामध्ये. पण आपण भगवंताला आपली वृत्ती अर्पण केली, भगवंतावर भार घातला, म्हणून इथं भगवंताला प्रार्थना आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहू. मग त्याच्यामध्ये अडथळा काय पुढच्या चरणामध्ये सांगितलं, यथामती पुन्हा विचार करू मध्ये थोडंसं. हो पार समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहू. वृत्तीबद्दल आपला विचार राहिला बरं का. अहंकाराबद्दल विचार. आता वृत्ती म्हणजे अनुसंधान. वृत्ती म्हणजे आपली अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, डोळ्या वाटे आपली वृत्ती जाते. समोर मृदंग पाहतोय तर मृदंगाचा आकार वृत्ती धारण करते आणि परत येते. अनुसंधान राहतं, सतत चिंतन राहतं, त्या वस्तूच्या स्वरूपाचा आपण समजून घेतो, त्याला म्हणतात अनुसंधान. आणि अंतःकरणामध्ये ते धारण करतो, त्याचा आकार आपल्या अंतःकरणात धारण होतो, त्याला म्हणतात वृत्ती. मग अशी परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती राहिली की चित्त राहिलं आपलं की मग परमार्थ होतो. चित्त त्यातलं एक त म्हणजे माया आहे, मग नुसतं चित्त राहतं म्हणजे ज्ञान स्वरूप राहतं. अशा अवस्था प्राप्त होण्यासाठी अडथळा फार आहे. मात्र
माईक पदार्थ, आपण मगाशी मायेचं वर्णन केलं. ही माया आपल्याला फार त्रास देते, म्हणून आपण देवालाच विनंती करायची, सांभाळी सांभाळी आपुली हे माया. मग त्या अनेक जन्माच्या संस्कारामुळं आपलं चित्त दुःचित्त झालेलं आहे आणि आपल्याला त्या माईक पदार्थांची गोडी वाटते. आणि भक्ती मार्गामध्ये हे व्हावं, ते भक्ती मार्गामध्ये काय होतं, विघ्न निर्माण होतं. लोभ निर्माण झाला की मग पापाकडे ओढायला जातो. देवा, आम्हाला तुझी भक्ती करावी वाटते, पण आम्हाला हे माईक पदार्थही गोड वाटतायत, मग तूच आमचं रक्षण कर. आम्हाला हे माईक पदार्थ देऊ नकोस. आणि न लगे माईक पदार्थ ते ते माझे आर्त नको देवा, त्याच्याबद्दलची तळमळ आमच्या मनामध्ये असू देऊ नकोस. काही जण म्हणतील हे जगातले राहू द्या पदार्थ, गाड्या बंगल्या आमके काय, तिकडं जायचं तिकडं जायचं, हे पाहिजे ते पाहिजे. अहो, ते ब्रह्मादिकाचं पद चांगलं आहे की, ते म्हणतात नाही, ते सुद्धा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा, हे म्हणायला फार धाडस लागतं बरं का. ज्या ब्रह्मदेवाने आपल्याला घडवलं त्याला तुकोबारायच म्हणू शकतात की ब्रह्मादिक पदे दुःखाचं टोक आहे म्हणले. आणि माझं अंतःकरण जरा ग्रासून गेलेले वासनांनी, तर तेथे त्याला म्हणून म्हणले दुश्चित्त, विकारांमुळं मलिन झालेलं आहे माझं अंतःकरण, तर त्याला तेथे दुश्चित्त झणी जडो देशी. परमात्म्याच्या ठिकाणी मन रंगलं पाहिजे. कसं आहे, कधी कधी विद्येलाच माणूस परमार्थ समजायला लागतो. विद्येच्या माग, विद्वत्तेच्या माग जातो तो विद्वान, आणि ज्याच्या माग विद्या येते ते संत. असं म्हणलंय एका महात्म्यांचंच वाक्य, प्रभु कृपा से संत अंदर की पोथी पढ़कर लोगों को बातें बताते हैं. ते विद्वत्तेच्या मागं पळत सुटत नाहीत, विद्वत्ता त्यांच्या मागं लागते. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. अशा अवस्था असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, मला ब्रह्मादिक पद सुद्धा नको, परमेष्ठी पदा तुच्छ मानती सर्वदा. सगळ्या जगाचा निर्माण करता होणं एवढं जरी मोठं पद असलं ते सुद्धा नको, म्हणजे इतर क्षुल्लक पद मला नको आहेत हे काय सांगायची गरज नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, आम्ही हे अंदाजे सांगत नाही, वर्म जाणून आम्ही परमार्थ करणार आहेत. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, मने त्याचे कळले माईक पदार्थांचं ज्यांना आदी नाही अंत नाही, जशी मृगजळाची नदी
ब्रह्मगिरीहून तर निघत नाही आणि समुद्राला तर मिळत नाही, मध्येच जरा भासते झळया. आपण बघतो की आता डांबरी रोडवर बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं सरोवर असल्यासारखं वाटतं. तसं हा परमार्थ आहे, हा प्रपंच आहे, परमार्थ नाही प्रपंच आहे. मध्येच तो भासणारा परमार्थ आहे आणि तो खोटा आहे. दिसायला जरी आकर्षक असला तरी तो दिसतो तसा नाही, दुःखरूप आहे तो. हे आम्हाला कळलेलं आहे. कारण शास्त्राचा सिद्धांत आहे कर्मणः लोकः क्षीयते. ज्या गोष्टी कर्माने उत्पन्न होतात त्या गोष्टी काय होतात, नष्ट होणाऱ्या असतात. आणि ज्ञानाने उत्पन्न होणारं जे असतं ते कधी उत्पन्न होतच नसतं, अपसिद्धांत होईल. जे आहे ते कळतं ते मात्र कधी नष्ट होणारं नसतं. हे वर्म आम्ही ओळखले. जसं वर्म कळलं माणसाला अनेक गोष्टी सांगतात. वेळ नाही आपल्याला आता. एका जावई बापूंसाठी हे केली, बासुंदी केली. पहिला दिवाळ सण आले. जावई बापू तिकडं माडीवर होते. ढवळता ढवळता सासूबाईंना शिंक आली. आता कुठे गेली सांगत नाही मी. नेमकं जावई बापूंनी वरनं त्यावेळेस बघितलं होतं. मग बसले जेवायला. आता एवढी मोठी बासुंदी केली, टाकायची कशी? 10 लिटर दूध आणलेले आणि ते सारखा आग्रह करायला लागले. तर त्यांनी बघितलं होतं त्यात टाकलेला मसाला, त्याच्यामुळं त्या जावई बापू काय घ्यायला तयार होईना. त्याप्रमाणे ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी मात्र नाही मला चालतच नाही म्हणजे ते. तसं जो परमार्थ, जो प्रपंच आपल्याला सुखरूप वाटतो, संत हसतात. ह्याच्यामध्ये कसं काय सुख घ्यायला लागले, त्यांना कळत कसं काय? म्हणून म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. हे नाशिवंत आहे. जशी ते फळं असतात, शेणाची फळं करून वर्ण रंगवलेली असतात, चांगल्या फळांपेक्षा भारी वाटतात, पण ते खाता येत नाहीत. तसं हे साध्यंतची दुःख, हे सगळं आधीपासून अंतापर्यंत ते काय दुःख आहे हे कळलेलं असल्यामुळं आता आम्हाला देवा फक्त तुम्हीच पाहिजेत. आणि तुमच्या कृपेशिवाय तुमच्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही आणि सगुण स्वरूपाची भक्ती घडू शकत नाही. म्हणून तुम्हीच तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत. धर्म म्हणजे इथं अर्थ घ्यायचा, आता यज्ञ केला, यज्ञाने स्वर्ग मिळतो. यज्ञाने स्वर्ग मिळाला तरी स्वर्ग सुद्धा काय आहे, नाशिवंतच आहे. म्हणून जे कर्माने निर्माण झाले, धर्माने निर्माण झाले ते नाशिवंत आहे. ज्ञानाने भक्तीने जे प्राप्त होय ते अविनाशी परमात्म्याचे प्राप्ती आपल्याला करून द्यायची. एरती माहिके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. आणि त्यासाठी आपण संतांची सेवा करायची आहे, त्यांना शरण जायचं आहे आणि त्यांचं एकदा आपण नाम घ्यायचं. ज्ञानेश्वर